1000 वेळा सांगितलं असं बोलत नको जाऊस म्हणून. दरवेळी हिला पाठीशी घालतोय. कंटाळा आलाय मला आता, कंटाळा. आम्ही एकत्र मॅनेज करायला गेलो असतो. कावेरी थांब. खरं तर त्याबद्दल बोलायला नाही बोलवलंय मी तुला. मग मला काहीतरी वेगळंच सांगायचंय. कावेरी, आज तुझे तात्या आले होते. काय? तात्या इथे आले होते का? ते राजकडे एक वचन मागायला आले होते. ते म्हणाले की राज आणि वैदेहीचं लग्न झाल्यानंतर राजनी पुन्हा कधीही तुझ्या आयुष्यात यायचं नाही. कधी नाही. कावेरी, मला माहिती माझ्या राजचं तुझ्यावर मनापासून प्रेम, पण मला हे माहित नाहीये की तरीही तो वैदेहीशी लग्न का करतोय. मला हेही माहित नाहीये तुझ्या मनात राजबद्दल आपुलकी असताना सुद्धा तू वैदेहीच्या पाठीशी उभे राहून हे सगळं लग्न का अरेंज करतेस. पण कावेरी, एक गोष्ट मात्र मला खात्रीने माहितीये, हे सगळं करताना तुला खूप त्रास होतोय. तुझ्या जीवाची घालमेल होतीये आणि म्हणूनच तुलाच वाटत असेल तर तू गुहागरला परत जा. हे सगळं सांभाळून घेत बाळा, नको काळजी करूस. तुझी होणारी ही घालमेल, तुला होणारा त्रास माझ्याच्याने नाही बघवते कावेरी. आणि आज तुझ्या तात्यांच्या डोळ्यातली अस्वस्थता सुद्धा माझ्याच्याने नाही बघवली. हे बघ कावेरी, कोणाला तरी शब्द दिलाय म्हणून तू इथे राहू नकोस. तुझ्या जीवाची अशी अवस्था होण्यापेक्षा तू खरंच गुहागरला जा. आई, असं कसं? तू असं कसं यांना जा म्हणून सांगतेस? त्यांनी थांबायला हवं. त्यांच्या मैत्रिणीचं लग्न आहे, हो ना? थांबणार आहात ना तुम्ही? खरं तर तुम्ही लग्न लावूनच जायला. राज, डोंट वरी, मी तुमचं लग्न लावूनच जाणार आहे. आई ग, मला नको पनवेलला वगैरे जायला सांगू सा. अगं मी साधा इव्हेंट पण घेत नाही, ते लांब पडतं म्हणून. अगं मग काय झालं केळवण आहे तर. आई, मी एका ठिकाणी जाईना 10 ठिकाणी जाणार नाही. तू मला कन्व्हिन्स करू नको उगाच.
मी आता फोन ठेवते, मला खूप काम आहेत, बाय. काय कटकटे बाबा लग्न म्हणजे. काय ग वैदेही, कालपर्यंत म्हणत होतीस कधी एकदा माझं लग्न होतंय असं झालंय, आणि आता म्हणतेस कटकट आहे लग्न म्हणजे. नाही अगं, तसं नाही. लग्न छानच आहे. ज्याच्याशी लग्न होत आहे तो माणूस पण छान आहे, त्याचं घर पण खूप छान आहे. पण फक्त माझं लग्न होत आहे म्हणून लग्न आधी साधी माझी विचारपूस न करणारे माझे नातेवाईक आज मला जेवायला बोलवतात, ह्याचं टेन्शन आलंय मला. म्हणजे अगं म्हणजे आईने जेव्हापासून सांगितलंय ना लोकांना की माझं लग्न ठरलंय, तेव्हापासून काका मावशी मामा सगळ्यांचे मला फोन येत आहेत. आणि काऊ ही एक्साइटमेंट माझं लग्न ठरलंय म्हणून नाहीच आहे, तर मी रत्नमाला मोहितेंची सून होणार आहे ना, ह्याचं कौतुक आहे सगळ्यांना. जो तो उठतोय आणि मला आणि राजला जेवायला बोलवतो, ह्याला काय अर्थ आहे. आता लग्न ठरलं म्हटल्यावर असं होणारच ना वैदेही. बघ ना ग. हे बाय द वे, तू कधी करणार आमचं केळवण. करणार ना, करणार. करणार म्हणजे अगं 2 आठवड्यांवर आलं माझं लग्न, कधी करणार काऊ. वैदेही अगं, अशा गोष्टी जरा मानाने मागायच्या असतात. ते काय ऑफिस मधलं काम आहे का वेळेत कसं काय पूर्ण झालं नाही म्हणून विचारायला. सॉरी. मग काऊ कधी करणार आमचं केळवण. तू एक काम कर, तू उद्याच बोलव राज सरांना, उद्याच करूया आपण केळवण. हो चालेल, मी राजला कळवून येते. थांब. अहो चला आता, हा या किती वेळ पेपर वाचता, या खायला. आलो चल. अगं बस बस. अरे राज, वैदी म्हणत होत्या की लग्नात मला मान्य आहे. अरे पुढचं ऐकून तर घे. त्याची गरजच नाहीये. मी आईला आधीच म्हणले, ती जे म्हणेल ते मला मान्य. फक्त मांडवात वैदेही नवरी म्हणून असली म्हणजे झालं. त्यामुळे त्या बाबतीत मला काही विचारू नका. तुम्ही जे डिसिजन घ्याल ते मला मान्य असते. हा, फक्त आईचं मत घ्या. तुम्ही डायरेक्ट मला लग्नाची पत्रिका जरी पाठवलीत ना तरी चालेल. मी डायरेक्ट लग्नाला हजर होईल. आदित्य, मी एका मीटिंगला चाललोय. आईला सांग आज रात्री मी जेवायला नसेल. का? एक मिनिट, बॅचलर्स पार्टी का? मग मी पण येतो ना. अरे नाही, पार्टी नाहीये. ते केळवणाला जायचं. केळवण? आता कोण करते केळवण? वैदेहीकडे जेवायला जायचं. वैदेहीकडे? अरे असं नवऱ्याचं केळवण बायको नाही करत. हो. अरे वैदेही देणार नाहीये, कावेरी केळवण करणार. ओ, अरे बापरे, काय वेळ आलीये. हे म्हणजे जिच्यावर जीव लावला तिच्याच हातचं केळवण खायला जावं लागतंय. कसं आहे ना काकी, राज, काय झाला का तुझा ब्रेकफास्ट?
काय रे काय झालं? नाही तसं काही झालं नाहीये, पण झालं तर नक्की सांग. तात्या, आई, तात्या आले. अहो हे काय एकटे झालात? कावेरी कुठे आहे? तात्या, ताई नाही आले तुमच्या बरोबर? नाही, 2 आठवड्याने राज आणि वैदेहीचं लग्न आहे. ते झालं की येते म्हणाली. ठीक आहे, पण बरी आहे ना ती? हा, आता बरी आहे असंच म्हणायचं. तिच्या मनात आहे ना घालमेल सुरू आहे, आणि तीही मला तिच्या डोळ्यात दिसत होती. तिला वाटलं तिच्या बापाला ते कळणार नाही. मला कळत होतं सगळं. कोमेजून गेली आहे माझी पोर. पण मी आहे ना तिच्याकडून एक वचन घेतलंय. परत गावात आली की पुन्हा शहराकडे जायचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. बरं झालं वचन घेऊन आलात ते. आता आली की लगेच बुजून टाकूया तिला. मी पाहुण्यांना कळवलंय, तिकडे लग्न झालं की लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही बोलणी करायला या. काय? तुम्ही हे असं कळवलं त्यांना? तुम्हीच म्हणालात ना तिकडे लग्न झालं की लगेच गुहागरला कावेरी येणार आहे म्हणून. मग परत कधीच जाणार नाही. मग म्हटलं वेळ कशाला वाया घालवायचा, आमचा होकार आहे. का होकार कळवलात तुम्ही? काय घाई होती? मग काय डोक्यावर घेऊन नाचणार होतात की काय तिला? असून सुद्धा फायदा नाही, आणि नसली तर डोक्याला ताप असतो उगाच. मग उजवलेली काय वाईट आहे? हा, हे बघा, आता माझ्या डोक्याला त्रास नको. मी कुणाला पोसत बसणार नाही. उगाच कशाला माणसं वाढवायची. एक तर तो फेंगेस्की खाय तो आला होता, 4 पैसे मिळत होते, त्याला हाकलून दिलं तिनं. पुरे पुरे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तिच्या बापाच्या कमाईत तिला जी भाकरी मिळत होती ना, त्यात खुश होती ती. आणि तुम्ही असं समजू नका की तुम्ही आम्हाला पोसताय. माझ्या कमाईवर तुम्ही पण जगताय, हे लक्षात ठेवा, विसरू नका. आई, तुला कोणी सांगितलं होतं का होकार कळवायला? मी तुला कधी काही बोलत नाही म्हणून वाटेल तशी मनमानी करणार आहेस का तू? काय गरज होती कावेरीच्या बाजूने तिच्या लग्नाचा होकार कळवायची तुला? म्हणजे माझी कुणीच नाही ती. हो का? ती तुझी असल्यासारखी कधीतरी वागलीस का तिच्याशी? सतत आपला तिचा पाण उतारा करत राहायचा. कधीतरी 4 शब्द गोड बोललीस तिच्याशी? मायेने वागलीस तिच्याशी कधीतरी? बघा बघा, माझी स्वतःची मुलगी मला माया कशी करायची ते शिकवते. आज हा दिवस उजाडलाय ना, हे तुझं अपयश आहे आई. कारण सतत तिचा पाण उतारा करतेस, कधी तिच्याशी गोड वागलेली नाहीये तू. मला बोलते, बघा माझी मुलगी हो, पण मला बोलते, बोलायला तुलाच लागली. बोलते आई. कारण देवा, तुझ्यामुळे आता करताय हे कसं होणार सगळं. आहे माझं? का करताय हे? असं का बोलला राज? काय म्हणाला? झालं तर नक्की सांगेन. म्हणजे मला काय माहित, त्याच्या मनात काहीतरी चालू असेल ना. आता मी कसं सांगणार? तू काही बोललीस का त्याला आकांक्षा?
मी कुठे काय बोलले? मी काहीच नाही बोलले. मी कशाला काय बोलेन? आणि तसंही मी काही चांगलं बोलले तर म्हणता ही बोलते, आणि मी काही वाईट बोलले तर म्हणता ही का बोलते. मी ना ठरवलंय त्यापेक्षा ना मी काही बोलणारच नाही. कशाला मी नसत्या भानगडीत पडू. मी काहीच नाही बोलले राजला. हवं तर विचारा सानियाला. काय ग सानिया? हो, आई काहीच म्हणायला नाही. नाही वहिनी, काही विशेष नाही बोलली. तात्या, काय काय करू, काय करू? या होकार देऊन बसल्यात. आता मी नकार सुद्धा कळवू शकत नाही. पुरा गावात बोंबाबोंब. कधी होकार कळवतात, कधी नकार कळवतात. हे असं झालं ना तर माझ्या पोरीसाठी कुणी स्थळ सुद्धा सुचवणार नाही परत. काय नाही, पण एक बरं आहे. हे स्थळ आहे ना, ते तरी खूप चांगलं आहे. कदाचित देवाचीच इच्छा असेल. कावेरी आली ना की तिथे आपण कावेरीचं लग्न करून देऊ. कशाला खोटं बोलताय बाबा? काकी, आई राजला केळवणावरून बोलली. केळवणावरून म्हणजे? अगं, आज कावेरीने राजला केळवणासाठी बोलवलंय ना. तरी म्हणाली, जिच्या प्रेमात पडलायस तिच्याच हातचं केळवण खावं लागतंय. काय एकेकाचं नशीब असतं नाही का? वाटलंच होतं मला आकांक्षा तूच काहीतरी बोलली असेल म्हणून. सवय जात नाही ना तुझी? का बोललीस त्याला असं? कसा चेहरा झाला होता त्याचा? आणि वर माझ्याशी खोटं बोलतेस. आज एका गोष्टीचं मला अतिशय वाईट वाटतंय हं, सुदर्शन. तू तिची बाजू घेतलीस. ती चुकीचं वागली असताना तू तिला पाठीशी घालतोयस आणि तिच्यासाठी तू माझ्याशी खोटं बोलतोय सुदर्शन. नाही वहिनी, वाद वाढू नये म्हणून बोलतो, बाकी काय उद्देश नव्हता. हजार वेळा सांगितलं असं बोलत नको जाऊस म्हणून. दरवेळी हिला पाठीशी घालतोय. कंटाळा आलाय मला आता, कंटाळा. सुदर्शन, वहिनी, वहिनी, हे बघा, तुम्ही असं बघू नका माझ्याकडे. वहिनी, मी जे काही बोलले ते खोटं काहीच बोलले नाहीये. मग आता तुम्हीच सांगा ना, राज आपल्याला काय सांगून गेला होता? की त्याचं कावेरीवर प्रेम आहे आणि आता लग्न वैदेही बरोबर करतो. तो असं का करतोय, कशासाठी करतोय हे काहीच सांगत नाहीये आपल्याला. मग तर मनात शंका येतेच आहे ना आपल्या. आणि बहिणी, मी हे सगळं काही बोलले ना ते त्याला बोलता करायला, म्हणजे त्याच्या मनात जर काही असं गोंधळ चालू असेल तर तो स्पष्टपणे सांगेल ना आपल्याला, म्हणून बोलले मी बहिणी. इतक्या शुद्ध हेतूने तू बोललीस याच्यावरती माझा विश्वास बसेल असं वाटतंय का तुला आकांक्षा? मला माहित नाहीये का तुझा स्वभाव? तू मुद्दाम बोललीस. आणि बघ आकांक्षा, माझ्या मुलाच्या मनात काय आहे ना,
ते काढून गेले त्याची आई म्हणून मी समर्थ आहे. तुला ढवळाढवळ करायची काहीही गरज नाहीये. लग्न घर आहे, माणसं येतील जातील, समारंभ असतील. लग्नात राजला लागेल असं तू काहीही बोलणार नाहीयेस. आणि असं जर झालं ना आकांक्षा, तर काय होईल हे तुला चांगलंच माहिती. काय झालं? असं रागाने का बघतं माझ्याकडे? आई बाबा, तुम्हीच मला लहानपणी शिकवलं होतं ना, खोटं बोलू नये. मग आता लहानपणी शिकवलेलं मी आता अंमलात आणतोय, तर तुमचा काय एवढा तिळपापड होतोय? हं? आणि एक गोष्ट लक्षात घ्या, राजवर्धन आणि रत्नमाला काकीला दुखवण्याच्या बाबतीत मी कायम तुमच्या विरोधात असेल.